Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर 4 दाहाचाल रेसिडेंसी एसोसिएशन ने आज से नालंदा स्कूल के सामने उपोषण शुरू किया है। पिछले कई दिनों से दाहाचाल, डिफेंस कॉलोनी, महात्मा फुले कॉलोनी, अशोक वन, लूबी निवन सोसाइटी, पंचशील, साईं बाबा नगर समेत अन्य खंडों में देर रात जलापूर्ति की जा रही है। साथ ही बार बार मटमैला पानी आ रहा है। इसके लिए दाहाचाल निवासी संघ ने मनपा प्रशासन को बार बार पत्र लिखा है। साथ ही कई बार हांडा मोर्चा निकालने के बावजूद प्रशासन की ओर से सिर्फ झूठा आश्वासन ही दिया गया। इसके लिए आज नालंदा स्कूल के सामने गंदे पानी की समस्या और जलापूर्ति की समस्या को निर्धारित करने के लिए आमरण अनशन रखा गया है। कई बार इस क्षेत्र के नागरिकों ने यहां अनशन किया था और उल्लासनगर महानगर पालिका के खिलाफ भी मोर्चा निकाला गया। इस बार प्रशासन की ओर से उन्हें दोपहर 3 से 5 बजे तक का निश्चित समय दिया गया था, लेकिन स्थानीय नागरिकों का आरोप है कि नगर निगम अधिकारी परमेश्वर बूट ने नाम मात्र का आश्वासन दिया। हमें 3 से 5 का निश्चित समय दिया गया था। स्थानीय निवासियों की मांग है कि इस समय के भीतर हमें पानी की आपूर्ति की जाए। पानी आने का समय निर्धारित नहीं होने के कारण इस क्षेत्र के निवासी घर से कहीं बाहर नहीं जा पाते हैं। घर के किसी एक सदस्य को घर में रहकर पानी का इंतजार करना पड़ता है। साथ ही अनशनकारियों ने जवाब दिया कि क्षेत्र में गंदा पानी आने से नागरिकों को बीमारी का भी सामना करना पड़ सकता है। आज दाहाचाळ इकडचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये जे पाणी सोडलं जातं त्याचा जो टायमिंग आहे तो अनिश्चितपणे, म्हणजे जो लेडीज लोकांना त्रास होणार आहे, महिला वर्गाला त्रास होणार आहे, नोकरी वर्गाला त्रास होणार आहे, रात्री 11, 12, 12:30 असं टायमिंग सोडलं जातं। प्रशासनाला फक्त एक निवेदन आहे की ज्या ज्या वॉर्डमध्ये ज्या ज्या एरियात टायमिंग सोडतो तो त्यांच्या धाकाने सोडतो। इथे आता माननीय जे ई आहेत गुडगे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांनी 3 ते 5 इकडे पाणी आता टायमिंगचं नियोजित केलंय। आमच्या या युवासेनातर्फे पूर्ण आमचा इथं पाठिंबा आहे आणि या जी टीम जे इथे उपोषणाला बसले याच्या आधी यांनी 2-3 वेळा उपोषण केलेले आहे आणि दहाचा असा परिसर आहे की पूर्ण जी वस्ती आहे खूप गजबजलेली आहे। तर साहेबांना एवढंच निवेदन आहे की हे जे 3 तो टाइम जो 5 आता केलेला आहे हा कायमस्वरूपी करावा, त्यामुळे जो महिलांना जो त्रास होतोय तो होणार नाही। जे दहाचा रहिवासी संघटना आहे, मागील 1 ते 1.5 वर्षापासून त्यांच्याकडे पाण्याची जी समस्या आहे, अनियमितता, पाण्याची अनियमितता, त्याच्यानंतर गढूळ पाणी ह्या विषयावरती ते मागे 1 ते 1.5 वर्षापासून त्यांना फॉलोअप करतात। तरी सुद्धा जेवढे अधिकारी आहेत फक्त त्यांना वेळ देतात की ह्या वेळेत आम्ही पाणी सोडू, 9 वाजता सोडू, 8 वाजता सोडू, पण ते रात्री 11, 12, 1 च्या दरम्यानच पाणी सोडतात। त्याच्यामुळे काय होतं की सकाळी जर कोणी मुलांची शाळेची तयारी करायची असेल किंवा आणखी काय कामाला जायचं असेल सकाळी उठून, तर ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांना एवढा त्रास सहन करावा लागतो। त्याच्यामुळे माझं एकच बोलणं आहे, जेवढे अधिकारी आहेत मागच्या 1 वर्षापासून जर फॉलोअप करतात दहाच्या इथल्या रहिवासी संघटना, तर कमीत कमी त्यांना दिवसातून कुठलाही एक वेळ निश्चित करून दिलं पाहिजे। हे तुमच्या अधिकारात असताना जर तुम्ही करत नसाल तर या अधिकाऱ्यांचं खुर्चीवर बसण्याचं या ठिकाणी त्यांना काम करण्याचं काही अधिकार नाही। तर माझं एकच प्रशासनाला एक विनंती आहे की ह्या संघटने ही जी एरिया आहे, हा जो विभाग आहे, या विभागाला एक पाण्याची निश्चित वेळ प्रॉपर पद्धतीने त्यांना देण्यात यावी ही प्रशासनाला विनंती करतो। आणि जनक्रांती संघटनेचा संपूर्ण पाठिंबा ह्या रहिवाशांसोबत आहे मी असे जाहीर करतो। धन्यवाद। आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी दहाचा रहिवासी संघटनेतर्फे आम्ही उपोषण करण्यात आले। त्याचं कारण असं आहे की प्रभाग 18 मध्ये जो आमचा विभाग आहे, दहाचा, महात्मा फुले, बुद्ध कॉलनी, साईबाबा नगर, महात्मा फुले, लिंबुनी सोसायटी, या सर्व ठिकाणी आमच्या जो पाणी पुरवठा होतो तो रात्री कधी 11 वाजता, कधी 12 वाजता, कधी 1 वाजता होतो। आमच्या इथं काही ठिकाणी असे लिकेज आहेत ज्या संदर्भात मी मिरपुडे साहेबांना सांगितलं, पण त्यांचं कुठेही लक्ष नाही। त्यांना आपण किती वेळेस फोन करा, त्यांना सांगा, ते फक्त आम्ही काम करतो। याच्यामुळे जे
त्रास होतो तो महिला वर्गाला होतो, कारण रात्री अपरात्री जो पाणी येतो महिला वर्गाला जागावं लागतं, सकाळी त्यांना परत कामाला जावं लागतं, मुलांची तयारी लागते. हा जो त्रास आहे तो त्यांना जाणवतो, हे अधिकाऱ्यांना समजत नाही. अधिकाऱ्यांना आम्ही किती वेळेस बैठक करण्यासाठी सांगितलं पण कोणी बैठक द्यायला येत नाही. मागच्या वेळेस पण आम्ही उपोषण पत्र दिलं होतं, त्यांनी आम्हाला वेळ निश्चित केला 4 ते 6च्या मध्ये, परंतु 20 दिवस झाले, 1 महिना आलं, कुठल्याही प्रकारचं नाही. तेच रात्री अपरात्री 1 वाजता कधी 12 वाजता हेच पाणी येत आहे. सुरळीत एक वेळ दिलाच नाही अजून. तर मिरकुटे साहेबांशी बोलणं झालेलं, आता आम्हाला कार्यकारी अभियंता बुडगे साहेबांशी बोलणार. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दुपारी तुम्हाला 3 ते 5 ह्या वेळेत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला लेखी आश्वासन देतो. 1 ते 1.5 आठवडा पहिले हे पाणी ठेवतो. जर असं चालू आलं तर पुरवठा हाच कंटिन्यू करू, हाच वेळ तुम्हाला देण्यात येईल. जर वेळ जर निश्चित नाही केलं तर आमरण उपोषण आमचं पुढे राहील. आता हे उपोषण आम्ही स्थगिती करू, पण पुढे आम्ही आमरण उपोषण बसूया. माझं नाव चंचल भारत बनसोडे आहे. मी 10 चाळ रहिवासी संघटनामध्ये राहते. आमची समस्या आहे की पाणी आम्हाला रात्रीच्या 11, 12, 1ला येतं. त्याच्यामुळे माझं काम पण सुटलं आहे. आणि हरीश मिरकोटे साहेब आहे, तो नेहमी आश्वासन देतो आम्हाला. मागे पण आंदोलन वगैरे केलं आम्ही लोकांनी, तिथं जाऊन वगैरे. हर टायमाला तो फक्त बोलतो मी वेळ देतो, वेळ देतो. वेळ काही तो ठरवून देत नाही. अधिकारी आहेत ते पण आम्हाला नुसतं आश्वासन देतात. आता आम्हाला उपोषण पाण्यासाठी आम्ही बसलेलो आहे, पण पाणी गढूळ पाणी येते. लिकेजचं पण एवढे आहेत लिकेज, हर टायमाला नुसतं लिकेज. आज पाणी येणार नाही म्हटलं की आम्हाला 2-2 दिवस पाणी भेटत नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जे पाणी 7ला जे आलेलं आहे ते आम्हाला रात्रीच्या 12, 1ला येतं. 1:30ला, 2ला कामधंदे सोडून साधं माहीत जरी झालं तर त्या माहितीला सोडून आम्हाला घरी यावं लागतं, पाणी भरून तिथे जावं लागतं. मग हे सतत असं आंदोलन आम्ही करतच राहायचं का? आता जर हे आंदोलन यांनी आमच्या पूर्ण मागण्या मान्य नाही केलं तर आंदोलन पूर्ण मोठं छेडणार. माझं नाव कांचन दिलीप गजधाने. आज आम्ही उपोषण करणार बसलोय त्याच्यासाठी, तर आमच्याकडे पाणी येत नाही. पाणी आम्हाला वेळेवर येत नाही. 11, 12, 1 वाजता आम्हाला पाणी सोडतात रात्रीच्या. तर आम्हाला पाण्याची वेळ निश्चित करून पाहिजे. 3 ते 5 आम्हाला वेळ सांगितली आहे, पण ती पण वेळ आमचा 1 हप्त्यासाठी देण्यात आलेली आहे. तर आम्हाला नेहमीसाठी ती वेळ पाहिजे. कळवलंय ना, आम्ही मोर्चा नेलेला, तर आम्हाला आश्वासन दिले मेरकुटे साहेब आणि कोणते गुडदे साहेब आहेत ना, त्यांनी आश्वासन दिले की आम्हाला पाणी वेळेवर सोडणार म्हणून, पण आमची वेळ अजून पण त्यांनी निश्चित केलेली नाही. तर त्याच्यासाठी आम्ही आता उपोषण करतोय. तर आता बघू काय त्या उपोषणाचा फायदा होतोय की काय होतंय, ते आता ते त्यांच्यावर आहे. पुढची उपोषण परत आम्ही मोर्चा काढणार. आम्ही मोर्चा काढून आम्ही मोठं आंदोलन करणार. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।